नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तुमचं पुन्हा एकदा आपल्या दर्जेदार चेतन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत है। आपका सभी का अपने यूट्यूब चैनल पे तहे दिल से स्वागत है। आज अपना ब्लॉग है लोनावाला पे जाने वाले बाइक राइड से। और आपको अभी थंबनेल से पता ही चला रहेगा कि आप आई एकवीरा के पास जा रहे हैं, लेकिन उसके साथ और एक सस्पेंस है। वो मतलब 4 स्पॉट है उसके साथ। वो मतलब अपना प्रति बद्रीनाथ लोकेशन है जो कर्जत में है, उसके बाद गगनगिरी महाराज जो कोपोले में है, फिर वहां से एकवीरा एक का अपने भाई है जो भैरवनाथ देवस्थान करके है लोनावाला के पास, तो उधर जाने वाले हैं। तो उसके बाद ही फिर अपन एकवीरा के पास जाएंगे और दर्शन लेंगे और बहुत मजा आएगा आज इस राइड पे। तर मंडळी, आपल्या ह्या 3 गाड्या आहेत। आपली FZ आहे 150cc, आपल्या दुसऱ्या भावाची ती पण 150cc FZच आहे। आणि ही आता नवीन ॲडिशनल झाली आहे, ॲव्हिनेस आहे गाडीचं नाव। आपली स्कूटी आहे, पण ती पण एकदम आपल्या बाईकला सुटेबल झाली आहे। आपल्या फक्त आज ह्या राईडला 3च बाईक आहेत। तर मी मंडळी, आपल्या गाडींची पूजा चालली आहे कारण प्रवास व्यवस्थित व्हावा म्हणून। बाकी काय नाही, तुमचा आशीर्वाद असू द्या। मोरया, हर हर श्री स्वामी समर्थ महाराज की। तर मंडळी, आपली व्यवस्थित पूजा वगैरे झाली आहे आणि आता आपण राईड साठी सुरुवात करतोय। आणि आता आपण व्यवस्थित आपला प्रवास करणार आहे। काही ग्रुपचे आपले नियम आहेत ते म्हणजे आपले स्पीड लिमिट म्हणजे 60च्या स्पीडने चालवायची आपल्याला गाडी, आणि जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स 80, कारण गाडी रस्ता मोकळा असेल तर आपण 80च्या स्पीडने जाणार आहे, त्याच्यावरती नाही। कारण नो रिक्स, कारण आपल्या घरचे पण आपले काळजी करतात, तर ते आपल्याला काळजीपूर्वक घेऊन आपल्याला राईड करायचे। कारण आपल्याला काय एकच राईड नाही करायचे, आपल्याला मल्टिपल राईड करायचे आणि आपल्याला खूप साऱ्या राईड आहेत, आपल्या खूप मोठे मोठे प्लॅन्स आहेत, ते आपण नक्की पूर्ण करणार आहे। आणि शेवटपर्यंत बघा, आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग भेटूया। श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। चला निघूया। श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया। चला मग। तर मंडळी, आपल्या राईडला सुरुवात झाली आहे एकदम प्रॉपर मध्ये। आपला लोकेशन आहे, आता आपण चाललोय ऐरोली मार्गे। तर मंडळी, आपले दर्जेदार बायकर क्लब मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। त्याचसोबत आपल्या दर्जेदार चेतन ब्लॉग मध्ये पण मनापासून स्वागत आहे। आणि आपले हे 2 बायकर्स मेंबर्स आहेत ते पुढे आहेत, कारण आपल्या ग्रुपमध्ये लायसन्स शिवाय अलाउड नाही आहे बायकर्सला। मी पोस्ट पण केली होती यूट्यूबला की आपले ऑल बाईक्स आपले जॉईन होऊ शकत होते, पण ठीक आहे, आपली सुरुवात आपण केली आहे सोशल मीडियावरती। इंस्टाला आपलं चॅनल आहे आणि यूट्यूबला पण चॅनल आहे, आपलं दर्जेदार चेतन ब्लॉगचं पण आहे, आणि प्लस दर्जेदार बायकर ग्रुपचं आपलं फक्त इंस्टाग्रामवरतीच आहे, यूट्यूबवरती नाही आहे। तर जे काही आता जर नेक्स्ट टाइमला आपल्या बाईक ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मला नक्की DM करा, मला मेसेज करा, तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन मी देईल त्यासोबत। आणि आपल्या इंस्टाग्रामला दर्जेदार बायकर ग्रुपला फॉलो करा, आणि आपला त्याचसोबत आपला दर्जेदार चेतन ब्लॉगच्या पण इंस्टाग्रामला फॉलो करा, तुम्हाला सतत अपडेट भेटतील। आपण चाललोय कळंबोळी नाक्यावरती, म्हणजेच आपलं जे वडापावचं ठिकाण आहे जे मागच्या वेळेस आपण खाल्लं होतं सिंहगडला, पण ते मी शूट नव्हतं केलं, पण आता मी नक्कीच करेन, कारण खूप फेमस वडापाव आहे। असं म्हणजे सोशल मीडियावरती नाही, पण त्याची वडापावची टेस्ट खूप भारी आहे दादांची, कारण ते एकदम छान प्रकारे बनवतात आणि एकदम गरमागरम भेटतात। त्यासाठीच आम्ही चाललोय, एकदम भूक लागली आहे जोरात, चाय आणि वडापाव, त्यामुळे हे कधी मिस करत नाही आम्ही। राईडवरती चहा आणि वडापाव खाल्लाच पाहिजे, आणि त्याशिवाय मजा येणार नाही राईडला। तर म्हणजे आपण प्रति बद्रीनाथाच्या इकडे आलोय, कारण आपण जे वडापाव खाणार होतो ते स्पॉट भेटलेला आहे। आणि शंकराची एकदम भली मोठी मूर्ती दिसते बघा, हे आपलं प्रति बद्रीनाथाचं आहे असं वाटतंय मला, की गेट बंद आहे, पण आपण खूप लवकर आलोय, कदाचित आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही, आपण इथूनच दर्शन घेऊया। मला वाटलं की कदाचित दर्शन करायला भेटेल, पण आता वाजलेत 6:46, एवढं सकाळ सकाळ मंदिर ओपन नाही होते वाटतं। थांबणार नाही, कारण आपल्याला पुढे पण जायचं आहे, तर उशीर होता कामा नये, त्यामुळे आपण इथूनच आता दर्शन घेतोय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव।
देवा सुखरूप प्रवास होऊ दे आणि जे जे ठिकाण आहेत देवस्थान ते सुखरूप दर्शन होऊ दे आणि व्यवस्थित घरी पोहोचू दे. तुमचा आशीर्वाद सगळ्या बाईक ग्रुपवरती राहू दे. आणि आता जायचं त्यामुळे थांबता येत नाही आहे. चला मग आता आपण सेकंड पॉईंट आहे आपलं गगनगिरी महाराज. आता आपण तिकडे जाऊया. चला आता आपण बद्रीनाथ आपण एक्झिट करतो म्हणजे आपण निघतो आता. आणि सकाळ पण झाले, उजेड आलाय, एकदम मस्त वाटतंय. आणि हा व्ह्यू एकदम भारी, एकदम भारी. आपण फक्त मोबाईलमध्येच बघतो पण ॲक्च्युअलमध्ये आलो पाहिजे, राईड फील केली पाहिजे. आणि काय लाईफमध्ये आपण काम करत असतो त्यासोबत आपण एन्जॉय केला पाहिजे आणि गाडीवरती फिरलं पाहिजेच. म्हणजे कुठलीही गाडी असो, बाईक असो, 4 व्हीलर असो. पण जी मजा बाईकमध्ये आहे ना ती 4 व्हीलरमध्ये नाही आहे. तर आपण आता नाश्त्याची सोय बघतोय कुठे आहे हॉटेल वगैरे छोटा मोठा. आपल्याला ॲक्च्युली इथे वडापाव खायचा होता पण तो दादा भेटले नाही, काय माहिती काय मिस झालं आमच्याकडून. भूक लागले सगळ्यांना कारण सकाळी 3 वाजता उठलो आहे, 4 साडेचारला भेटलो आहे, 5 वाजता निघालो आहे. असं टाईम आहे आपला. भारी वाटतं बघा आकाशात, बघा स्कायमध्ये स्काय स्काय ब्ल्यू स्काय, रेड स्काय, पूर्ण वेगवेगळे कलर आहेत. वो देखो ऊपर देखो कौवे लोग के पूरे घूम रहे हैं. अपनी लाल परी, लाल परी. हम लोग ये बस को लाल परी बोलते हैं क्योंकि ये हमारी महाराष्ट्र की शान है. जैसे बाकी चीज़ है महाराष्ट्र में वैसे ही हमारी शान है महाराष्ट्र की. चलो फाइनली अपना वड़ा पाव का स्पॉट आ गया. थैंक यू लाल परी, उनके वजह से हमारा स्पॉट भी आ गया. आणि हा दादांचा वडापावचा शॉप जो आपण मिस करत होतो. तर दादांनी ओळखलं वाटतं, काय माहिती, बघूया. तुम्हाला दाखवतो एकदम गरम गरम वडापाव. खायला पण या. ते बघा दादा ओळखीचे आहेत. चला लॉक करूया. ऐका काय दादा कशात का तुमच्याकडे आलो इथून सिंहगडला असताना आलो होतो सिंहगडला. दादाचा चाय चाललाय. आपण आता बघूया थोड्या वेळ आपल्यासाठी स्पेशल गरम वडे. तर म्हणणे आपला हा वडापाव आलाय आणि हेच मला सांगत होतो. बघा कांदा टमाटर सॉरी कांदा लिंबू मिरची त्यासोबत आपल्याला नली पण. अशी नळी भेटेल का मुंबईला? भेटेल का? नाही, एकदम गरम गरम मस्त कांदा आणि मिरची आणि लिंबू. कैसा लग रहा है घर? वडापाव कैसे? वडापाव स्पेशली वडापाव केले तो आहे. अरे अपना दादूस पहली बार है. अरे अपना प्रो बाइकर जो भूख लगा है और जोर कहते को कैसा. चला या खायला. पण त्या वडापाव खायला बघा आहे एकदम साधा पण टेस्ट एकदम भारी आहे. आणि त्यासोबत नळी एक कॉम्बिनेशन आहे. आणि पोटभर आपल्याला पोटभर कांदा लिंबू मिरची हे कुठे खायला भेटणार नाही. ते फक्त आपला अष्टविनायक महाडच्या इकडे स्पॉट आहे वडापावचा. दादा स्पेशल वडापाव आहे. नक्की इथे विजिट करा आणि नक्की सांगा नक्की या इथे काय. चला तर मंडळी आपलं जे वडापाव सेंटर आहे, जे वडापाव आपला स्पॉट आहे जो नाश्त्याचा, तो आपला हा सेंटर आहे जे अष्टविनायक वर्धविनायक गणपती आहे. अष्टविनायकातला एक गणपती वर्धविनायक महाडच्या इकडे. तर त्या हा शॉप आहे. आणि आता आपला अचानक प्लॅन चाललाय की बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं आणि आलोय तर जावंच लागणार. आणि कसं काय नाही जाणार कारण आपले बाप्पा आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांचं दर्शन घेऊया. तो आपला अनप्लॅन होता. अचानक माहिती पडल्यामुळे आपण आता बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललोय. तर मग बघूया. चला मग गणपती बाप्पा मोरया. चला मग बाप्पा तुमच्या दर्शनासाठी येतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया. चला 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 चला. हा अनप्लॅन होता. ह्याच्यातच मजा असते. काही स्पॉट्स भेटले तर जायचं आणि विजिट करायचं.
तो दोस्तों अपना प्लान चेंज हुआ है। अभी हम सब लोग अभी गणपति बप्पा के दर्शन के लिए जा रहे हैं। जो अष्टविनायक गणपति है उसमें से एक गणपति वर्धविनायक करके है, तो वो गणपति बप्पा के पास जा रहे दर्शन लेने के लिए और बाप्पा का दर्शन ले लेना। आपण बाप्पासाठी हार घेतलाय आपल्या सगळ्या बायकर ग्रुपमधून, दर्जा बायकर ग्रुप। हे आपला इंटरेस्ट आहे तो तिकडे दर्शनासाठी गावदेवी मंदिर महाड, देवीचं मंदिर, नंतर अष्टविनायक आपल्या वर्धविनायकाचं मंदिर। आता आपण जाऊया शूटला, प्रवेश एंट्री करतो। आणि महाडच्या इकडे आहे दत्तांचं मंदिर। तर चला आपण दत्तांचं दर्शन घेऊया, आपला बाप्पांच्या जवळच आहे। दत्तांचं मंदिर आणि आता आपण दत्तांचं दर्शन घेऊया, चला। तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे बाप्पाचं इथे प्रकट होण्याचं कारण म्हणजे ते कुठून प्रकट झाले होते ते आता तुम्हाला स्पॉट दाखवतो। तो हा आहे, हा तलाव आहे। या तलावाच्या इकडून बाप्पांची मूर्ती भेटली होती आणि इथून जे गावातले एक सदस्य होते त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली पाण्यातून आणि बाप्पांची स्थापना इकडे गेली। या पॉन्डला वर्ध म्हणून बोललं जातात। वरदान वरदान असतं, वरदान असतं, त्या वरदानावरून हा म्हणून ते ह्या गणपतीला वर्धविनायक, ओके ते वरदान होतं, त्या वरदानच्या हिशोबाने ते प्रकट झालं। आता आपण एक्झिट करतोय, चला गणपती मोरया मोरया, मूर्ती मोरया। बाप्पा खूप छान दर्शन झालं, असंच तुमची कृपा राहू दे, आशीर्वाद राहू दे। म्हणजे आपण आलोय गगनगिरी महाराजांच्या इकडे। आता 2 मिनिटात आपण पोहोचू, 2 का 1 मिनिटात, एक आहे समोरच आहे। झालं, लेफ्ट मारा कि गगनगिरी महाराज मंदिर सामने ही है। अभी आगे देखिए आपले गगनगिरी महाराज देव आपल्या इकडे आहेत। आता तर मंडळी हे गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे। आपण त्या एरियात आता आलोय, म्हणजे मंदिराजवळ आलोय आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया। आपल्याला व्यवस्थित दर्शन करायला भेटेल, पण मला असं वाटतं की आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही भेटणार कारण परमिशन असेल। आपण बाप्पांच्या इकडे पण तिकडे पण अलाउड नव्हतं, इथे पण नसेल, पण जेवढा प्रयत्न होईल आपल्याने आपण करूया नक्की। चला मग बघूया। गगनगिरी महाराजांचं मंदिर आणि तिथे मंदिराला लागून हे पाणी आहे, वाहतं पाणी। चला निघालो, आपल्या गगनगिरी महाराजांचं दर्शन झालंय व्यवस्थित सुखरूप। चला आता भैरी देवाकडे जायचंय। चला आता आपण खंडाळा, लोणावळा, पुणे, आता आपण खंडाळा घाटात निघालोय। चला आता घाट आपण एक्सप्लोर करूया। एकदम वळणाचे घाट आहेत, एकदम झिगझॅग झिगझॅग। कसं वाटतोय, परत सनसन वाटते, गरगर वाटते। काय ही झाडी, काय हे घाट आणि काय तो रायडे, ओहो एकदम भारी वाटतंय।
गाडी एकदम अशी लेन करायला, लेन नाही होत पण जेवढं आपल्याला होतं तेवढं. मागे आपले बायकर्स आहेत जम आहे. हे शिंगरोबाद मंदिर, जे तुम्हाला इथे आलात घाटामध्ये मला हे मंदिर दिसेल. आपल्या दादा बाजूलाच आहे. स्कूटी एकदम जब्बर चढते, हे पण स्कूटी चढते. का काय आलं तुला? काय आलं? काय झालं? काय आलं? क्रॅम्प आला? काय आलं? लिकेज आहे? काय झालं? कुठून? कुठं? तुला कसं कळलं? थांब थांब थांब. काय आहे का त्याच्यात? काय प्रॉब्लेम नाही. बस बस. आपला एक छोटासा प्रॉब्लेम होता, जास्त नाही. मागे बॅग होती, तिकडे बॉटल लिकेज होते म्हणून गाडी थांबवायला लागली. ठीक आहे, बाकी काही इश्यू नाही. मला वाटलं पायात क्रॅम्प आलाय का परत, फक्त ते बॉटल लिकेज होती म्हणून. काय हरकत नाही. आपला पॉईंट आलाय, त्या पॉईंटवरती आपण थांबूया आता. या पॉईंटला थांबणार आहोत आपण 2 मिनटं, कारण इथे आलो की थांबल्याशिवाय राहत नाही. साईडला गाडी लावूया आपण. तर म्हणजे आपण खंडा घाटात आलो आहे आणि आपण सिंहगडला पण थांबलो होतो. इथे आपल्या त्या व्हिडिओमध्ये आहे. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला काय बोलायचं नक्की कळत नाही. काय बोलायचं बेल आयकॉनला? काय लकी ए बोलते बेल आयकॉनला लकी 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 प्रेस करा. अरे मेरे को लगा दादा दिख ही नहीं रहे. अरे सही आता है. देखो ये देखो चेक दिस. एकदम हालत खराब झाली आहे. चेक दिस आउट. देख रहे हो फिर हेरा फेरी. पूरा अंधेरा अंधेरा. फिर हेरा फेरी फोर. ये अपना 5 रहेगा ना, नहीं 6 रहेगा. ये रिक्शा आज कमाएगा तो कल खाएगा. बाईक वाला लाल लाल परी लाल परी. लाल परी के पीछे लाल परा. देखो देखो बाईक वालों को अलाउड नहीं है, लेकिन पोरं एकदम असे ऐकत नसतात. एकदम काय द्यायला एकदम तोडून. हे बघा लाल पेरू एकदम. मका पण आहे, गोळा पण आहे. तुम्हाला पाहिजे का? फ्रीमध्ये पाठवतो मी पार्सल झोमॅटो स्विगीवरती. हे तुला काय पाहिजे? चम्मच गोला, चम्मच गोला. एक चम्मच बोला या सगळेजण पेरू खायला या. गाइस. पेरू ये माझा मोबाईल नाही. एक नंबर चटपटा. आणि हे चेतन ड्रिंक आहे आमच्या युट्यूबर साहेबांचा. घ्या साहेब. पेरू टाकलेला आहे, नवीन मॉकटेल बनवलेला आहे. दादा मेरे मोबाईल को छोड़ दे यार. मिक्स चालू आहे. कौन खा रहा है गोवा? चम्मच वाला ठीक है. आठवण दाखवतो. तू कोणता खाने वाला है? मैंगो मैंगो. आटा या चम्मच वाला या कौन सा? एकदम भारी आहे. चम्मच वाला है काठी वाला? अन्न गोड. तू कोणता खातो? ते नक्की आल्यावरती कोई भी कौन सा देखो आपको बताओ. खंडा घाटामध्ये ही मजा वेगळी आहे. तो बता. ते तुम्ही मिस करताय. खाएगा कि इसमें खाएगा? लवकर लवकर या इकडे खंडा घाटामध्ये. थंडीला होतात. त्यासोबत गोळा. बेटा उधर से मैंगो बनवा चम्मच मध्ये. ये ले एकदम भारी. काला बेटा. तर मंडळी आपण आता लोणावळा घाटातून निघतो. आता भैरी देवाकडे चाललो आपण. 21 मिनिटं नाही 22 मिनिटं दाखवलेत.
आता पोहोचूया लवकरात लवकर. 13 किलोमीटर आहे. एकविराईची पालखी आहे, कर्जत मधली पालखी एकविराईची. आईची पालखी म्हणजे एकदम जोरात आणि असं वाटतं आज गर्दी आहे डाऊटफुली. देव आहे सगळ्यांच्या पाठीशी, सगळं व्यवस्थित करू दे, सगळ्यांचं छान करू दे. तर म्हणजे आपण काल भैरवनाथ देवस्थानाच्या इकडे आलो आहे, जे एकविरे आईचं माहेरघर मानलं जातं. तर मंडळी आपलं कालभैरव देवाचं दर्शन झालं आहे. आता आपण चाललो आहे एकविराकडे. चला. तर मंडळी आपण आता एंट्री गेटला आहोत. एकविरा मंदिराच्या इकडे आपण आलो आहे फायनली. फायनली आईच्या दर्शनासाठी आलोच. तो दिवस आला आणि ती वेळ आली. चला. जमेल जमेल बघतो. हो हो फर्स्ट सेकंड. चला. चॅलेंज आहे आपली गाडी डबल वरती चढवायचा. सगळेजण व्यवस्थित चढवत आहेत गाडी. एकदम घाटामध्ये, एकदम घाट चढतो आपण. रिक्षावाला दादा चला चला. आपली गाडी पण तेवढा जोर आहे आपल्या गाडीमध्ये चढण्याचा, आणि आपली गाडी तेवढी ताकदवर आहे. 150 cc असली तरी 1000-2000च्या सीसीच्या बराबर आहे एकदम. ते पण डबल सीट घेऊन. असं पण नाही. दादा चल चल माझ्या दादा चल चल. ताकद दाखव तुझी. चल 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 चल. जिंकलास जिंकलास मित्रा जिंकलास. चल. अरे एक नंबर. जिंकलास जिंकलास. पाहणीला पोहोचवलंस तू. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर मंडळी आपण आता एकविरा मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे. पार्किंग वगैरे केली आहे व्यवस्थित, आणि आपण कोंबडा घेतला आहे देवीसाठी. आपण दाखवणार आहोत कोंबडा. जी इच्छा होती म्हणजे सगळ्यांची. तर आपला कोंबडा दाखवा सागर दादा. सागर चला. बघा किल्ल्यावरती आणि ही एंट्री. आपण गाडी वरती चढवलं म्हणून फक्त अर्धा पाऊण तासाचा रस्ता आता. आज पायरी पादुका मंदिर. तर मित्रांनो अभी हम एकविरा मंदिर के पास आ गए. आपको दिखा देता हूँ. आपण एकविरा मंदिरच्या इकडे पोहोचलो आहोत. हे बघा लाईन तर आहे, पण एवढी लाईन नाही आहे, कमी आहे. मग 1-1.5 तास जाईल असं वाटतं.
तर मंडळी आपण आता मंदिराच्या जवळ पोहोचत आलो आहे. आता लवकरच दर्शन होईल आपलं. आणि आपली ओटी आपल्या फॅमिलीकडून आपल्या घरातून. तर आता नुकतंच आपण शिफ्ट झालो आणि आपला चॅनल पण नवीन आहे, त्यासाठी आपली ओटी घेतली. कारण आईच्या चरणी आपण देणार चॅनल व्यवस्थित चालावं, व्यवस्थित त्याला ग्रोथ भेटावी इच्छा आहे आई चरणी. आपण आता दर्शन झालंय आपलं. आपण जो कोंबडा घेतला आहे तो देवीचं वाहन आहे, ते आपण आता मंदिरावरती सोडणार आहे. म्हणजे असं आहे, आधीच दोन कोंबडे सोडले, आता आपला पण कोंबडा सोडणार आहे आपण. मला दाखवतो. आपण कोंबड्याला कापणार वगैरे काहीच नाही आहे, फक्त देवीला कोंबडा दाखवणार आहे, म्हणजे मंदिरावरती सोडणार आहे. बाकी कोणी काहीच करणार नाही, कारण त्या देवीसाठी एक मान देतो आपण. त्यांचं वाहन आहे ते. तर मंडळी आपलं आता एकविरेचं दर्शन व्यवस्थित झालंय आणि आता पायथ्याशी आलोय. आम्ही आता जेवायला चाललोय. खूप मजा आली, जेवायला खूप मजा आली. एक तास गेला आमचा दर्शनामध्ये, लाईनीमध्ये तरी काही वाटलं नाही, पण लाईन पण पटापट जात होती. आणि मेन म्हणजे कंटाळा आला नाही, कारण का आईच्या नावाचा जयघोष खूप चाललेला. आणि सागरची इच्छा होती, आणि सागरची आज आमच्या भावाची आज इच्छा होती कोंबडा द्यायचा, तर उडवायचा होता द्यायचा. कारण ते एकविराचं वाहन आहे आणि त्याची मनापासून इच्छाही होती, तर ती आज पूर्ण झाली. आणि आमच्याही सगळ्यांची इच्छा होती की तुझ्यासोबत आम्ही येऊ, आणि आम्ही आज आलो. आणि ग्रुपचा पण आपला लॉन्च आणि आईला सांगितलंही सुद्धा आम्ही की आमचा ग्रुप आहे आणि आमचं चॅनल दर्जेदार चेतन चॅनलचा व्लॉग हे तुम्ही बघत पण राहा. आणि आज आईच्या च्यानी आपल्या ग्रुपच्या तर्फे आम्ही लोकांनी आईला हार अर्पण केलाय आज. आणि तिला सांगितलंही सुद्धा आहे की असंच आमचे पुढेही सबस्क्रायबर वाढले तर आम्ही पुढच्याही वर्षी पुन्हा असंच तुझ्या दर्शनाला येऊ व पुढच्या टायमाला येताना आणखीन खूप त्या घेऊन येऊ. नक्की. बाकी आमचे चेतन आहेत ते आणि चला थँक्यू. लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा, कारण आम्हाला तुमचा सपोर्ट हवाय. तुमचा सपोर्ट असेल आम्ही भरपूर काही गोष्टी एक्सप्लोर करू शकू आणि तुम्हाला नीटपणे सांगू शकतो. प्रेस द बेल आयकन आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं. चांगलं बोललं ना, पार जाताना खूप वाईट वाटतं, एकदम असं बोलतो ना, इमोशनली होता माणूस. सकाळी कसं एकदम पॉझिटिव्ह वाईब मध्ये येतो आपण, आणि जाताना खूप असं रडायला येतं, कारण तो दिवस संपायला येतो ना, त्यामुळे. त्याला मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवछत्रपती संभाजी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ. चला हे बघा, गर्दी बघा किती गर्दी आहे. फक्त व्ह्यू साठी सनसेट साठी फक्त. बघा आपण आलो होतो तेव्हा इथे थांबलो होतो तेव्हा गर्दी नव्हती, पण आता बघा काय व्ह्यू आहे यार, ब्युटी मस्त. हळूहळू सूर्य डाऊन होत आहे, एकदम मस्त वाटतं. काय सागर भाऊ, व्ह्यू कसा वाटतोय? एक नंबर यार, एक नंबर. हे बघण्यासाठी सर आपण येत असतो. या थोडासा कच्चा रस्ता. अच्छा जरा बरं वाटतं, जरा नुसतं दर. तर म्हणजे आपला आता ब्लॉग शेवट करायची वेळ झाली आहे आणि आपले बायकर ग्रुप आता घरी
चाललेत, खूप थकले सगळे. आता वगैरे खाऊन वगैरे झालं आहे, आता घरी चाललो. आणि आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लॉग आवडल्यास आपला ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कारण तुम्ही कमेंट केलं तर मला पॉझिटिव्ह वाटेल, कारण तुमच्या कमेंटमुळे मला अजून छान छान ब्लॉग बनवायला आवडेल. आणि आपल्या चॅनलला बेल आयकॉनला हे करा, प्रेस करा, कारण तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील. आणि आता आपले नेक्स्ट ब्लॉग येतीलच, तुम्हाला बघायला भेटेलच. पण आता नेक्स्ट साईड कधी होते काय होते माहिती नाही, तर जशी येईल तशी तुम्हाला इन्फॉर्म केलं जाईल. चला मग, बाय बाय, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, गुड नाईट, बाय बाय.